कसं आहे पण तुला स्टार्ट. आता आपण सध्या तर बघतो की चार्जिंगच्या गाड्या खूप उपयुक्त असतात, म्हणजे चार्जिंगच्या गाड्या उपयोग करतात त्याचा. तर मग जसं पेट्रोल पंप आहे तसं चार्जिंग स्टेशन नाही आहे, त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे सोलार पॅनलच्या मदतीने आणि विंड टर्बाईनच्या मदतीने. सोलार पॅनल्स सनलाईट जनरेट करून इलेक्ट्रिसिटी क्रिएट करते आणि विंड टर्बाईन विंड हे जनरेट करून दोन्ही पण इलेक्ट्रिसिटी आणि आम्ही या रोडाच्या खाली चार्जिंग कॉइल्स अँड फिजर इलेक्ट्रिक सेन्सर्स लावलेले आहेत आणि या गाडीखाली चार्जिंग कॉइल लावलेली आहे. हे इलेक्ट्रिसिटी जनरेट करून यांना पोच करते आणि ही चार्जिंग कॉइल ज्या या चार्जिंग कॉइलवर येते. हे फिजर इलेक्ट्रिक सेन्सर आणि चार्जिंग कॉइल दोघं एकत्र मिळून मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतात. जेव्हा ह्या गाडीची जी कॉईल आहे ना ती आणि ह्या रोडाखालची जी कॉईल आहे ते एकावरती एक येतात, तेव्हा आपल्याला असं सिग्नल भेटतो की आता ही गाडी चार्ज होते. मग तेव्हा ती गाडी जेव्हा रोडावरून चालताना तेव्हा तिला सिग्नल चालूच राहतो की आता ही गाडी चार्ज होते. जेव्हा सोलर पॅनल इलेक्ट्रिसिटी जनरेट करून त्या कॉईलमध्ये टाकतात तेव्हा ती जी कॉईल आहे ना ते मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतात आणि ह्या कारमध्ये ट्रान्सफर करून ती कार चार्ज होते बाय द मूव्हिंग ऑन द रोड. आणि ते इन्क्रीज पण करतं आणि डिक्रीज पण करतं, स्फोट होण्याचे काही चान्सेस नाही. आणि गाडीची रेंज सुद्धा वाढते. जर गाडी 10%नी 1 किलोमीटर 2 किलोमीटरवरती चालते तर गाडीची रेंज वाढून चार्जिंग वाढून ती 3 ते 4 किलोमीटर एक्स्ट्रा चालू शकते. ह्या गाड्यांच्या किमतीमध्ये कसं काय, म्हणजे जास्त असतात कमी असतात? हो, म्हणजे स्कूटी पण उपयुक्त आहे ह्याच्यावरती. स्कूटी पण इलेक्ट्रिक स्कूटी पण चालू शकते आणि कार पण चालू शकते. इलेक्ट्रिकल जेवढ्या गाड्या आहेत ना तेवढं सगळं चालू शकतं. छान. फक्त आपल्याला त्याच्यासाठी चार्जिंग कॉइल लावायची गरज पडते.